पार्थ पवार, दिग्विजय पाटील यांच्या अमेडिया कंपनीने कोरेगाव पार्कमधील 40 एकर जमिनीचा व्यवहार केला आहे आणि महारवतनाची जमीन पुन्हा एकदा चर्चेत आली. एवढंच काय, प्रवीण तरडेच्या मुळशी पॅटर्न चित्रपटात जिममध्ये राहुल्या नन्याभाईशी बोलत असतो की मी या जमिनीचा सातबारा खाली करू का? तेव्हा वकील नन्याभाईला म्हणतो, ती जमीन महारवतनातली आहे आणि थोड्या जरी गोष्टी इकडे तिकडे झाल्या तर ॲट्रॉसिटीची केस लागेल. पण ही महारवतनाची जमीन नेमका काय मॅटर आहे? तिचा व्यवहार करता येऊ शकत नाही म्हणजे नेमकं काय? त्या जमिनीचा इतिहास काय सांगतो? सगळं सविस्तर जाणून घेऊयात आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून. त्या अगोदर तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या मालकीच्या कंपनीने खरेदी केलेली पुण्यातली तब्बल 40 एकर जमीन ही महारवतन असल्याचं समोर आले. तर ही महारवतन जमीन म्हणजे ब्रिटिश काळात महार समाजाला शासनाची सेवा करण्याच्या बदल्यात बहुतांश परंपरागत पद्धतीने कसण्यासाठी दिलेली जमीन. या जमिनीवर वतनदाराचे हक्क आहेत. ही जमीन वतनदारांना कसता येते, पण त्या जमिनीची खरेदी विक्री किंवा हस्तांतरण करता येत नाही. त्या जमिनी शासकीय सेवेच्या बदल्यात मिळालेल्या असल्यामुळे भोगवटदार वर्ग 2 मध्ये रूपांतरित झाले आहेत. या जमिनीचे हस्तांतरण विक्रीवर निर्बंध आहेत. त्या विकण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची पूर्व परवानगी घेणे बंधनकारक आहे. महारवतनाच्या जमिनी वगळता अन्य वतनाच्या जमिनी सरकारने भोगवटदार वर्ग 2 मधून भोगवटदार वर्ग 1 मध्ये रूपांतरित केले आहेत. त्यामुळे महारवतन वगळता अन्य जमिनीच्या खरेदी विक्रीवर निर्बंध नाहीत. दरम्यान अजून एक गोष्ट, महारवतनाची जमीन बिगर कृषी वापरासाठी विक्री करावयाची असल्यास चालू बाजारभावाच्या 50% रक्कम नजराणा म्हणून सरकारकडे भरावी लागते. जमिनीच्या मूल्यांकनासह अन्य कारवाई जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने करता येते. अशा जमिनींना वतन किंवा इनाम जमीन म्हणून ओळखलं जातं. देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी इंग्रजांचे सरकार असताना ब्रिटिश कायद्यानुसार महार समाजाला सदर जमीन बहाल करण्यात आली होती. आता काही महाबाल याचा संबंध भीमा कोरेगाव युद्धात महार योद्ध्यांनी इंग्रजांना दिलेली साथ याच्याशी जुळतील. पण ही गोष्ट तेवढ्यापुरती मर्यादित नाही. या वंश परंपरागत मिळालेल्या जमिनीच्या बदल्यात महार समाजाला गावातील सार्वजनिक सेवा आणि सरकारी कामे करावी लागत होती. मात्र या व्यवस्थेमुळे होणाऱ्या शोषणाविरुद्ध महाराष्ट्र सरकारने 1958 मध्ये वतन निर्मूलन कायदा आणून या जमिनी ताब्यात घेतल्या. या जमिनी ताब्यात घेताना सरकारने संबंधित कुटुंबियाच्या वारशांना मोबदलाही दिल्याचं बोललं जातं. पण त्यातील काही जणांना अजून त्याचा पुरेपूर मोबदला मिळालेला नसून या जणांची केस कोर्टात अजून सुरू आहे. महाराष्ट्र शासनाच्या निर्मितीनंतर सन 1963 दरम्यान इनाम आणि वतन शासनाने रद्द केली. वतने रद्द केल्यानंतर विशिष्ट नजराण रक्कम भरून घेतल्यानंतर सदर वतनाच्या जमिनी माजी वतनदारांना अविभाज्य नवीन शर्तीच्या अधीन राहून भोगवटदार वर्ग 2 पुनर्प्रदान करण्यात आल्या. सातबारामध्ये तशी नोंदही करून घेतली. सदर जमिनी जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय विकता येत नाही. जर अटी शर्तीचा भंग केला तर जमीन सरकार जमा करण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना असतो. जिल्हाधिकारी परवाना देताना नजराण्यापोटी विशेष रक्कम एकूण मूल्यांकनाच्या 20 किंवा 50% रक्कम घेता येते किंवा प्रचलित नियमानुसार आणि जमिनीचा वापर कोणत्या कामासाठी होणार आहे त्यानुसार मूल्यांकन ठरवून रक्कम भरून घेतली जाते. विशेष म्हणजे ज्या उद्देशाने जमीन पुनर्प्रदान केली जाते त्यासाठी जमिनीचा वापर करणं बंधनकारक असतं. पूर्वीच्या काळी इनामाचे 7 प्रकार अस्तित्वात होते. पहिला वर्ग होता इनाम वर्ग 1, ज्यात सरंजाम, जहागीर व इतर तत्सम राजकीय कामाचा मोबदला म्हणून देण्यात आलेल्या जमिनीचा समावेश होता. पुढे इनाम वर्ग 2 मध्ये जात इनाम प्रकारची जमीन होती. एखाद्या जातीतील व्यक्तीने केलेल्या भूषणावह कामगिरीबद्दल त्याला जमीन देण्यात यायची. इनाम वर्ग 3 मध्ये देवस्थान इनाम जमीन यायची. देवदेवता किंवा अन्य धार्मिक स्थळांच्या व्यवस्थेसाठी दिलेली जमीन यात त्याचा समावेश होता. इनाम वर्ग 4 मध्ये देशपांडे, देशमुख, कुलकर्णी यांना देण्यात येणारी जमीन राखीव होती. इनाम वर्ग 5 मध्ये परगणा किंवा गावची जमाबंदी, हिशोब वसूल, शासकीय कामकाज व व्यवस्था पाहण्याच्या कामगिरीचा मोबदला म्हणून जमीन दिली जायची. पुढे इनाम वर्ग 6 यात रयत उपयोगी सेवांचा मोबदला म्हणून देण्यात येणाऱ्या जमिनीचा समावेश होता. इतर इनाम वर्ग 7 मध्ये सरकारी उपयोगी सेवांचा मोबदला म्हणून देणारी जसं की महार, वतन, रामोशी इनाम जमिनीचा समावेश होता. मात्र या वतन व्यवस्थेमुळे समाजात होणारा भेदभाव आणि अन्याय लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने 1958 वतन निर्मूलन कायदा लागू केला आणि जमिनी शासनाच्या ताब्यात गेल्या. सध्या पार्थ पवार यांच्या कंपनीसाठी घेतलेल्या जमिनीचा प्रकार आणि तिच्या कायदेशीर पात्रतेबाबत आता मोठं राजकीय वादळ उठण्याची शक्यता आहे. या प्रकरणामुळे पुन्हा एकदा जुनी वतन जमीन व्यवस्था आणि तिची कायदेशीर पैलू जनतेसमोर आले आहेत. आता पार्थ पवार यांच्या आडून अजितदादांचा गेम केला असल्याची चर्चा आहे. सत्तेतल्याच मित्रांनी हा डाव केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. हे राजकारण असंच गलिच्छ पद्धतीने चालू राहील जोवर तमाशा पाहणारी माणसं त्यांच्या आजूबाजूला गोंडा घोळतील. स्वतः बदल घडवायचा असतो या जबाबदारीची जाणीव असलेल्या लोकांसाठी हे राजकारण योग्य आहे.
बाकी जुनी माणसं खरंच म्हणायची, गरिबाचं ओरबाडून खाणाऱ्याला पचत नाही. तुमच्या या घटनेविषयी काय मत आहे मला नक्की कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.